गुरुजी सगळ्यांकडे पाठ करून उभे असतात व उपस्थित भक्तजनांना देखील हर हर महादेव, हर हर महादेव असा एकच नारा लावत असतात. गुरुजी मोठमोठ्याने हर हर महादेव म्हणत असतात. तो प्रसादाचा हार आता भक्तांकडे फेकतात. गुरुजींनी हार फेकल्या तो हार कला आणि अद्वैत यांच्या गळ्यात येऊन पडतो. त्यावेळी कला आणि अद्वैत त्यांचे डोळे झाकलेले असतात. त्यांच्या गळ्यात अचानक हार पडल्यामुळे दोघे एकमेकांकडे पाहू लागतात. ही गोष्ट बघून घरातल्यांना खूप आनंद होतो. सर्व सोडून मात्र सगळ्यांना आनंद झालेला असतो. दोघे एकमेकांकडे पाहत असतात. संगीताला त्या दोघांच्या गळ्यामध्ये हार पडल्यामुळे देवाचा आशीर्वाद त्यांच्या जोडीवर आहे ही गोष्ट आता संगीताला कळालेली असते आणि त्यामुळे संगीतासुद्धा खूप खुश असते. गुरुजी म्हणतात की खरंच हा खूप मोठा चमत्कार आहे. तुमच्या दोघांच्याही गळ्यामध्ये हा हार पडला याचा अर्थ एक देवी ईश्वरी संकेत आहे. या मंदिरामध्ये पहिल्यांदा असं घडले की हा महाहार जो आहे तो एका जोडप्याच्या गळ्यामध्ये पडला आहे. ही नक्कीच एका चांगल्या भविष्याची सुरुवात आहे. शिवशंभूने या सगळ्या गोष्टी ठरवून आणल्यात आणि हे जोडपं शिव आणि शक्तीप्रमाणे कायम एकमेकांशी जोडलं गेलेलं आहे. कितीही वादळ येऊ दे, कितीही दुष्काळ येऊ दे, नाहीतर काहीही होऊ दे, या दोघांना वेगळं करण्याची क्षमता कोणामध्येच नाही आहे. दोघे अगदी सुखाचा संसार करतील. शिवशंकर शंभू आणि हर हर महादेव असं म्हणत गुरुजी म्हणत असतात. कलाला खूप आनंद झालेला असतो कारण घरातून निघाल्यापासून अद्वैत या सगळ्या गोष्टी बोललेला असतो. तेव्हापासून तिचं मन कुठेतरी घाबरलेलं असतं. तिला वाटत असते की काय आहे आमची जोडी, आम्ही सोबत राहू की नाही, की आम्ही वेगळे होऊ, मी अद्वैत सोबत राहायला पाहिजे की नाही राहायला पाहिजे. या सगळ्या गोष्टींची उत्तरं तिला आता देवाकडूनच मिळालेली असतात. देवाने स्वतः संकेत दिलेला असतो की तुम्ही शिव आणि शक्तीप्रमाणे तुमचं जोडपं हे अद्वितीय आहे. त्यामुळे तुम्ही दोघांनी सतत एकत्र राहायला पाहिजे. म्हणून कलाच्या मनावरचं मोठं दडपण आता बाजूला झालेलं असतं. तितकाच राग हा सरूला आलेला असतो जितका प्रयत्न ती कला आणि अद्वैतला वेगळं करण्याचा करत असते. युनिव्हर्स देखील दोघांना एकत्र घेऊन असतं. दोघांना देवसुद्धा एकत्र आणत असतो आणि या सगळ्या गोष्टीमुळे सरूला खूप राग येत असतो. गुरुजी कला आणि अद्वैत यांना म्हणतात की ज्यांच्या गळ्यामध्ये मंगलहार पडतो त्याच जोडप्याने पुढे येऊन अभिषेकाची पूजासुद्धा करायची असते. त्यामुळे आजच्या पूजेचा आणि अभिषेकाचा मान तुम्हाला मिळतोय. त्यामुळे तुम्ही पुढे या. मग कला आणि अद्वैत दोघेही पुढे आलेले असतात. संगीता देवाला म्हणत असते की देवा, आता तर तूच माझ्या कलेची दिशा दाखवली आहेस. मला माहिती आहे की इथून पुढे तू दाखवलेल्या दिशेप्रमाणेच माझी कला चालणार आहे. माझ्या कलेची पावलं उमटणार आहेत. इथून पुढे माझ्या कलेचा प्रवास एकदम सुखाचा होऊ दे आणि तिच्या सगळ्या कार्यामध्ये तिचा नवरा म्हणजे अद्वैतराव यांची तिला कायम साथ असू दे देवा. माझ्या कलेचा संसार अगदी भरू दे. त्या दोघांनाही तू एकत्र बनवले. ते दोघे एकमेकांसाठी किती महत्त्वाचे आहे हे त्या दोघांनाही कळू दे लवकरच. त्यांना या गोष्टीची प्रचिती होऊ देत, जाणीव होऊ देत. कला आणि अद्वैत दोघेही आता पूजेला बसलेले असतात. गुरुजी ज्याप्रमाणे सांगतात त्याप्रमाणे सगळे विधी कला आणि अद्वैत एकत्र पूर्ण करतात. त्यावेळी कला मात्र खूप खुश असते. आनंदाने या सर्व गोष्टी ती पाहत असते. काजलला ह्या सगळ्या गोष्टी बघत असते आणि सोहमकडे पाहत असते. मनामध्ये म्हणते की नातं फक्त प्रेमाचं असलं म्हणजे ते जोडपं असायला हवं असं कुठे असतं. मैत्रीसुद्धा एकमेकांवर प्रेम असतंच की. फक्त मैत्रीमध्ये ना अपेक्षा नसतात. त्यामुळे त्या दोघांमध्ये घट्ट नातं, मैत्रीचं नातं खूप घट्ट असतं. ही गोष्ट सोहमला का कळत नाही आहे. टिपिकल नवरा बायको आणि टिपिकल बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड यांच्यापेक्षा टिपिकल फ्रेंड असणं खूप महत्त्वाचं आहे. या नात्यामध्ये काही अपेक्षासुद्धा नसतात. फुकटचे रुसवे फुगे नसतात. फक्त ज्यावेळी एकमेकांना गरज असते त्यावेळी दोघे एकमेकांसाठी उभे असतात. हीच तर व्याख्या आहे मैत्रीची. खरंच मैत्रीचं नातं हे किती बेस्ट आहे. मैत्रीचं नातं किती पवित्र असतं, परंतु याला का कळत नाही आहे. सोहमला मैत्रीचं नातं किती छान आहे. काजलला काही करून सोहमला मनवायचं असतं मैत्रीसाठी, परंतु सोहम रुसलेला असतो प्रेमासाठी. सोहमला काजलसोबत लग्न करायचं असतं आणि काजलला मैत्री ठेवायची असते. काजल त्यामुळे सोहमकडे पाहत असते. नेमकी संगीता बघते की काजल कशा पद्धतीने सोहमकडे पाहत आहे. त्यामुळे संगीताला खूप राग येतो काजलचा आणि संगीता काजलच्या जवळ येऊन उभी राहते. हळूच काजलला म्हणते की घरी जेवढे नखरे करतेस ना तेवढे काही कमी नाही आहे. इथं येऊन अजून नखरे करायला लागलीस तर बघ, तुला सांगते इथं उगाच मला तमाशे नको आहे. हे गोष्ट लक्षात ठेव. आता सगळ्यांना काही गोष्टी व्यवस्थित होत आहे. माझ्या कलेच्या आयुष्यामध्ये कुठेतरी अंधार दूर झाला आहे. तिच्या आयुष्यात कुठेतरी सुखाचे क्षण येत आहेत. त्यामुळे उगाच विघ्न